नमस्कार, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, बरेच दिवस झाला आपण लोकांच्या बाबतीत बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, पण शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला वाटत आहे की त्याच्या हक्काचं अनुदान त्याच्यापर्यंत कधी येईल। मित्रांनो, बरेच दिवस झाले शेतकरी वाट पाहतोय, परंतु अनुदान देखील त्याच्या खात्यावर आलेलं नाही। नेमकं शेतकऱ्याला ते अनुदान कधी मिळणार आहे? शेतकरी बऱ्याच दिवसांना त्रस्त आहे की त्यांना वाटतंय अनुदान भेटायला पाहिजे, लवकर मिळायला पाहिजे, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आलेली नाही। मग आता जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? ते तलाठ्याकडे गेलेत, तहसीलदारकडे जाऊन आलेत, बऱ्याच ठिकाणी त्यांनी नियोजन केलं, परंतु त्या ठिकाणी त्यांना कसल्याही प्रकारची माहिती मिळाली नाही। हीच माहिती आपल्याला आज सांगणार आहे की तुम्हाला अनुदान का मिळालं नाही आणि लवकरात लवकर कोणत्या तारखेला तुमच्या अकाउंटवर हे पैसे पडणार आहेत। मित्रांनो, गावगाव असं झालेलं आहे की बऱ्याच लोकांना ते अनुदान मिळाले आणि काही लोकांना ते मिळालेलं नाही। म्हणजेच की भावाला मिळाले पण त्यांच्याच भावाला वडिलाला मिळालं नाही, अशा प्रकारची गत प्रत्येक गावामध्ये झालेली आहे। 40 लाख शेतकऱ्यांना अनुदान मिळाले, मग हे 40 लाख शेतकरी कोण आहेत आणि राहिलेले शेतकऱ्यांना का मिळालं नाही याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत। मित्रांनो, बरेच दिवस झाले शेतकऱ्यांनी आत्महत्या बऱ्याच केल्या, पीक वाहून गेले आणि जे काही पीक नुकसान झालं त्याच्यासाठी 32,600 कोटी रुपये त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने, महाराष्ट्र सरकारने देण्याचं ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे, परंतु 11,000 कोटी आता दिलेले आहेत, जे 60% शेतकरी म्हणजे 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम गेलेली आहे आणि टोटल शेतकरी 68 लाख आहे असे प्रमाणामध्ये आहेत। मग 11,000 कोटी रिलीज केलेले परवा दिवशी, आज ते शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होतील असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला होता। त्याचंच उत्तर घेऊन आपण आलेलो आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कारण हे चॅनल तुमच्या कामाचं आहे। मित्रांनो, तर विषय असा आहे की बरेच दिवस झाला आता अनुदान पडत नाही, तर 15 दिवसाच्या आत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये जी दिवाळी अंधारात गेली होती ते कसं तरी आता शेतकऱ्यांच्या ताटामध्ये ते मिळणार आहे। मग बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं आता ते 8,500 रुपये हेक्टरच मिळणार का? 8,500चं काय झालं? कारण जुन्या जे शेतकऱ्यांना मिळाले ते कमी मिळाले। मित्रांनो, निधीची कमतरता असल्यामुळं 8,000 कोटीच वाटप करण्यात आले होते आणि आता 11,000 कोटी दिलेत। त्या मताप्रमाणे ते पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्यात येणार आहे, कारण 11,000 कोटी ही रक्कम आहे, प्लस 10,000 रुपये अनुदान, हेक्टरी 10,000 रुपये आणि राहिलेल्या 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये 1 हेक्टर जे शेतकऱ्यांचं राहिलं होतं त्या शेतकऱ्याला देखील ह्याच्यामध्ये मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, ही उद्यापासून ही मदत चालू होणार आहे। तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये ही रक्कम उद्यापासून वाटप व्हायला चालू होईल। तुमच्या खात्यावर उद्याच्याला मेसेज आल्यावर मला नक्की कमेंटद्वारे कळवा। लवकरच तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल आणि 18,500 रुपये कोरडवाहू अशा प्रकारची रक्कम लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल अशी प्रत्येकाला आशा आहे। तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद।